तर नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हे बघू शकता ह्या रामू कोरीच्या आम्ही ऑफिसमध्ये आहो. हे आपले वाशीतले सेक्टर 18 मधले बघू शकताच तुम्ही, रामू ट्रान्सपोर्ट. त्याच्यासोबत मॅनेजर तिकडे गाडी लोड केलंय आणि म्हटलं हे आपले मालक बघू शकताच तुम्ही, रामू कोरी, आणि हे त्यांचे मॅनेजर साजिद. तसंच इले गाडीत म्हटलं जरा गाडीत अगरबत्ती लावल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. गाडीत अगरबत्ती जरा लावूया आणि नंतर मग पहिली देवपूजा, नंतर पोटपूजा, नंतर मग पुढच्या प्रवासात चालू करायचा असं ठरवलंय. आता मग जरा अगरबत्ती वगैरे लावून घेऊया, जरा देवाक सांगूया की बाबा जे माझे ड्रायव्हर भाऊ आज जे काही लोड भरून निघाले आहेत त्यांना सुखरूप त्यांच्या स्पॉटवर पोचू दे, व्यवस्थित त्यांची गाडी खाली पिली होऊन परत भरू दे. देवाक पाया पडलंय आणि पुढच्या प्रवासात चालू केलंय. अगरबत्ती लावलंय. म्हटलं कसा गाडी पहिली आपली स्वच्छ, तर आपण स्वच्छ गाडीचं पहिलं 10 वेळा विचार करू तर लागतं. मस्त गॉगल बिगल बघू शकता तुम्ही, गॉगल लावलंय, रामू बाय बाय केलंय. म्हटलं आता पुढच्या प्रवासात निघूया. मस्त पैकी स्टार्ट मारून देवाचं नाव घेऊन निघालंय. बघू शकताच तुम्ही बघू शकता. या बघा इकडनं राईट मारताना 10 वेळा विचार करतो लागतं. हे बघा पापाची परी गेली. म्हटलं राईट मारलंय. हे आपला मॅपको मार्केट रोड सेक्टर 18 मस्तपैकी येऊन पोहोचलंय नागोठण्याच्या या रोडवर. ह्याच्यात रोडवर खड्डे आहेत की खड्ड्यावर रोड याच काय समजत नाही. तुम्ही बघू शकता रोड, तुम्ही बघा ह्याच्यात काय गाडी चालवणार आणि काय करणार. जवळजवळ 12 वर्ष झाली या धंद्यात. कमरेचा ना कुळकुळ झाला. काय ह्याच्या रोडवर करणार ना, मालक लोकच ना, हे मालक आमचे दिलदार म्हणून आज या सगळा चाललेला. नाहीतर जर मालक लोक दिलदार नसतील ना तर या सगळा बंद करतो लागत. ह्या बघू शकतात इकडे ना खड्डे असे बेकार की मित्रांनो, जर 6-6 महिने टायर येतात ना तर 2-2 महिन्यात टायर बदलतो लागतात. ही मालकांची कंडिशन आहे. आम्ही पण स्वतः मालक होतो. मालकांनंतर आज ड्रायव्हर ही काय का हे नाही, ड्रायव्हरी आमका करूचीचा. हे बघा हे खड्डे बघू शकतास तुम्ही. त्या खड्ड्यात तिकडनं पुढे एक मस्तपैकी रॅली दिसली. स्वच्छ सुंदर गाव आपला, अशी एक रॅली निघालेली. ती बघू शकतास एका लाईनीमध्ये सगळी चालली आहेत. तिथे भरपूर पब्लिक होता आणि हे त्यांची गाडी बघू शकतास. पुढे गेल्यानंतर गाडी आहेत. ह्या गाड्यांमध्ये असा लिहिलेला की प्लॅस्टिक पिशवी वापरू नका, कारण हे जे पावसाळ्यात सगळीकडे पाणी बिणी भरता, हे जे आपण जे पाईपलाईन ही चोकअप करतो हे करू नका. ह्याच्यातून जे काय तुमका पिशवी वगैरे वापरूच्या तिकडनं जवळजवळ कशेडी बोगद्यात पोचलंय. कसं बसं करून येईल कशेडी बोगद्यात. म्हटलं जाऊया. डोळे तर झाकत होते तरी पण हळूहळू कसं करून येईलय. आणि मित्रांनो, जर यो मिनी ब्लॉग जर तुमका आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझा इंस्टा फॅमिली देवगड किंग सॅम मुंबरकर एका फॉलो करा, लाईक करा. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर टाकत राहीन. भावानं सुरुवातीक जरा समजून घ्यावा, काहीतरी चुकीमाकी होणार. ह्याच्यात काय आपण काय बोलू शकत नाही, पण ह्याच्यानंतर चांगले व्हिडिओ बनवत जाईन तुमच्यासाठी खास.